नमस्कार. तर येत आहे रक्षाबंधनच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आमच्या परिवाराकडून तुमच्या पूर्ण परिवाराला. तर आपल्याकडे भाऊ लांब असतात किंवा कोणी मानलेले असतील, नातेवाईक असतील, तर त्यांना राख्या कशा पाठवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. तर राख्या पाठवायच्या असतात. पहिलं तर शॉपिंग करायची. आम्ही गेलो शॉपिंगला, खूप धमाल मस्ती. राख्या चॉईस केल्या, राख्या घेतल्या आहेत. राख्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लिफाफा असतो जे कुरिअरनं राखीचं डिझाईनचं असतं किंवा कुठल्याही डिझाईनचं असू शकतं, ते घ्यायचं आहे. लिफाफा असतो तो, आणि त्याच्यामध्ये पॅकिंग करायचं आहे. त्यामध्ये आपण वस्तू जड टाकू शकत नाही. त्यामध्ये हळदी कुंकू म्हणा किंवा तांदूळ अशा पद्धतीनं पण त्यामध्ये ॲड करू शकतो. बॉक्स टाकायचं नाही. बॉक्समधला धागा जो आहे नाशिकचा तो सोडून टाकायचा आहे. तर आम्ही सुरुवातीला गेलो होतो कुरिअरवाल्याकडे. तर कुरिअरचा नियम असा आहे की कुठलं मोठं स्टेशन जंक्शन असेल तर त्याच ठिकाणी फुल स्टॉप, म्हणजे तिथेच खूप मोठं लोकेशन असेल तर तिथेच जर ॲड्रेस असेल तरच कुरिअर हा पाठवतो. नाहीतर मग पोस्ट ऑफिस हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. तर पोस्टामध्ये चार्जेस कमी लागतात आणि फास्ट जातं. तिथे स्पीड पोस्ट असतं आणि कुरिअरवाल्याकडे पण स्पीड पोस्ट असतं. अवघ्या महाराष्ट्रामध्ये पाठवायच्या म्हणलं की 7-8 दिवसामध्ये आरामशीर जातात. विदर्भ वगैरे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणलं की 15 दिवस, महिनाभर लागतो. तर राखी हे खूप पवित्र बंधन म्हणायला, दिसायला फक्त धागा दिसला तर खूप पवित्र आणि एकदम जवळीक आणि बहीण भावाचं नातं म्हणजे जगावेगळंच आहे. एक आईचं आणि मुलीचं, आईचं मुलाचं जसं असतं तसं पवित्र नातं असतं मुलाचं बहीण भावाचं. तर ही सोपी पद्धत आहे की कुरिअरनं खूप प्रॉब्लेम्स येतात आणि कुरिअरवाले सरळ सांगतात की बाबा पोचणार नाही आहे, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जा. तर पोस्ट ऑफिसमध्ये लवकरात लवकर जा, कारण की 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि 27 तारखेला पोस्ट ऑफिस सगळे बंद आहेत. कारण गेले महिनाभरापासून पोस्ट ऑफिसनं गिफ्ट आणि राख्या जात आहेत. खूप कठीण जात आहे. महाराष्ट्रात असेल तर 3 दिवसामध्ये राखी जाती. महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर 8 दिवसामध्ये स्पीड पोस्ट आरामशीर जाते. आणि खूप लांब पाठवायची असेल तुम्हाला तर 1 महिना आरामशीर लागतो. त्यामुळे रक्षाबंधन हे वेळात वेळ काढून एकतर भेटा आणि खरंच भेटणं खूप गरजेचं आहे. कारण वर्षातून एकदाच हा सण येत आहे आणि भेटणं नाही म्हटल्यावर छान नाही वाटत आहे. आणि तरी जाणं नसेल होत तर अशा पद्धतीने राखी पाठवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक पद्धत आहे की तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती, कुठल्याही ॲपवरती राख्या अवेलेबल आहेत. तिथं चॉईस करायची. त्याच्यामध्ये कॉम्बो आहे पूर्ण, टिका वगैरे, गंध, तांदूळ वगैरे सगळं भेटतं त्यामध्ये. तर ते आणलं, ते पाठवलं आणि ते डायरेक्ट ॲड्रेसवरती पाठवलं तर मग तुम्हाला पोस्टातही जायची गरज नाही. तर चला, अशा पद्धतीने राखी पाठवा. आणि सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्या भावांना आनंदी वर्ष जावा आणि आरोग्यमय जावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या.